रायगडमधील रोहा तहसील कार्यालय येथे कोयना पुनर्वसन सेवा संघ प्रकल्पग्रस्तांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 28 जून रोजी एक दिवसीय मोर्चा काढून लक्षवेधी आंदोलन केले। यावेळी विविध मागण्या असलेले निवेदन तहसीलदार किशोर देशमुख यांना देण्यात आले असून रायगड जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, कोयना प्रकल्पग्रस्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने तेथे उपस्थित होते। मागण्यांना न्याय न मिळाल्यास कोकण भवन ते आझाद मैदान मोर्चा काढून धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी प्रकल्पग्रस्तांनी शासनाला दिलाय। मुरुडमध्ये जोरदार पाऊस कोसळत असून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे आता तेथील जनजीवन विस्कळीत झालंय। पावसामुळे रस्त्यावर साठणारे पाणी, दरडी कोसळत असल्यामुळे जीव मुठीत घेऊन करावा लागणारा प्रवास, वाहतूक कोंडी अशा नानाविध समस्यांना स्थानिकांना तोंड द्यावं लागतंय। मुरुड दत्तवाडी येथील शकील जमादार यांच्या घरातील बाथरूममध्ये 3 फुटी नाग आढळून आलाय। 3 फुटी नागाला सर्पमित्र संदीप घरत यांनी वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका पाटील आणि वनरक्षक किरण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कौशल्याने पकडून त्याला जीवनदान दिले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।